उस्मानाबादचाही दौरा केलेला आहे. काय परिस्थिती आहे, काय सांगतो? आता मला उस्मानाबादची जी माहिती मिळाली ते अगोदर मी अधिकाऱ्यांशी बोललो होतो. तर अधिकाऱ्यांनी सांगितलं की ऑगस्टच्या अगोदर जवळजवळ 2.5 लाख हेक्टर जी जमीन आहे ती पाण्याखाली गेलेली होती आणि 2.5 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं होतं. आणि आता जवळजवळ 2 लाख हेक्टरचं नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. त्याचा सर्वे चालू आहे. आणि टोटल जमीन त्या जिल्ह्यामध्ये जे क्षेत्रफळ आहे ते 5 लाखापेक्षा जास्त आहे असं मला धाराशिव जिल्ह्यामध्ये सांगण्यात आलं. त्यामुळं मी काय गावांना भेट दिली त्या ठिकाणी आणि जे सोयाबीनचं पीक आहे ते पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. किसान त्या ठिकाणी रडत होते, सांगत होते की आम्ही एवढं लोन काढून हे पीक लावलं पण पूर्णपणे आम्ही बर्बाद झालेलो आहोत. तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे. त्यामुळं केंद्र सरकारची याला मदत मिळाली तर अजून शेतकऱ्यांना त्याची चांगली मदत होणार आहे. राज्य सरकारने माननीय देवेंद्र फडणवीस यांनी 2100 रुपये 2100 करोड रुपये जे आहे ते अनाऊन्स केलेले आहेत आणि एका जिल्ह्याला 180, 90, 200, 225, 250 अशा त्या नुकसानीप्रमाणे ते पैसे सगळ्या जिल्ह्यांना मिळणार आहेत. पण अजूनही शेतकऱ्यांना मदत मिळणं अत्यंत आवश्यक आहे.